नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं देवांश मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण सध्या मॅथमॅटिक्स बेसिक्स नावाची एक सिरीज बघत आहोत, ज्यामध्ये आपण 6 पण गणितातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना ह्या प्रत्येक एपिसोडच्या माध्यमातून आपण बघत असतो। तर आजचा आपला असणार आहे एपिसोड 6। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी सिरीज आहे, ही कंप्लीट सिरीज ही अगदी 5वी पासून 15वी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणार आहे। ठीक आहे, तसेच जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। तर आजच्या ह्या एपिसोड 6 मध्ये आपण बघू की मायनस चिन्ह वापरून बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार कसा करायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करता येतो, परंतु ज्यावेळेस या प्रकारच्या गणितांमध्ये ज्यावेळेस मायनस चिन्ह येतं त्यावेळेस ते गोंधळून जातं आणि त्यावेळेस त्यांचं उत्तर एक तर प्लस येतं किंवा मायनस येतं। म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे उत्तर येतात विद्यार्थ्यांचे, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचं कन्फ्युजन असतं। तर मग विद्यार्थ्यांचं हे कन्फ्युजन आपण दूर एक कंप्लीट एक व्हिडिओ बनवतोय, ज्याच्या माध्यमातून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जर मायनस चिन्ह असेल ते बेरजेत असो किंवा वजाबाकीत असतो, मग ते गुणाकारात असो किंवा भागाकारामध्ये असो, तर ह्या कंप्लीट ह्या सिरीजमध्ये किंवा कंप्लीट ह्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना ते कंप्लीट करून घेऊ किंवा ते समजण्याचा प्रयत्न करू। निश्चितच तुम्हाला व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने समजेल अशी मला अपेक्षा आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून व्हिडिओमधील माहितीचा संपूर्ण तुम्हाला उपयोग होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रथमतः आपण बेरीज बघू। बेरीजचे हे 6 एक्झाम्पल्स दिलेले आहे इथे। ठीक आहे, तर हे 6 गणित आपण कसे सॉल्व करायचे ते आपण आता बघू। ठीक आहे, तर पहिलं गणित काय आहे, +5 + 6। तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही बेसिक्स गोष्टी सांगू इच्छितो। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी 4 नंबर्स लिहिलेले आहे। ठीक आहे, 15, 63, 95 आणि 98। ठीक आहे, तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कुठला पण नंबर, जो कुठला पण नॅचरल नंबर असतो तो बाय डिफॉल्ट हा पॉझिटिव्ह असतो। जोपर्यंत मी त्या नंबरला मायनस साईन देत नाही तोपर्यंत तो नंबर काय असतो, पॉझिटिव्ह असतो। मग तो पॉझिटिव्ह नंबर तुम्ही असा पण लिहू शकता किंवा त्याला चिन्ह नाही दिलं तरी चालेल। म्हणजे निश्चितच प्रत्येक पॉझिटिव्ह नंबरला तुम्ही प्लस चिन्ह दिलं ना तरी या नंबरला काही फरक पडत नाही। म्हणजे प्रत्येक नंबर हा बाय डिफॉल्ट काय असतो, पॉझिटिव्ह असतो। ठीक आहे, जोपर्यंत आपण त्या संख्येला मायनस चिन्ह देत नाही तोपर्यंत तो नंबर काय असतो, पॉझिटिव्हच असतो। ठीक आहे, तर मग याचं काय उत्तर येणार, +5 + 6। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 2 संख्येचं चिन्ह समान असतं, मग ते प्लस असो किंवा मायनस असो, मग त्या केसमध्ये तुम्हाला काय करायची आहे, बेरीज करायची। मग 5 आणि 6 किती होतात, 11 होतात। ठीक आहे, मग याचं उत्तर काय आलं, 11 आलं। मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की चिन्ह प्लस येणार की मायनस येणार। तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, चिन्ह प्लस येणार, कारण की ह्या उदाहरणामध्ये संख्येला काय चिन्ह आहे, प्लस आहे। दोन्ही संख्येला काय चिन्ह आहे, प्लस आहे। ठीक आहे, तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न काय आहे, +9 + 8। काय करतो आपण, जर दोघांचं जर चिन्ह सेम असेल, चिन्ह काय प्लस आहे आणि दोघांचं पण चिन्ह सारखंच आहे, मग आपण काय करतो, जर चिन्ह सारखं असेल तर आपण काय करतो, बेरीज करतो। ठीक आहे, मग 8 आणि 9 किती होतात, 17। मग काय आलं, +17। ठीक आहे, प्रश्न 3 बघू आपण। प्रश्न 3 काय आहे, +7 + 6। तर चिन्ह सेम असेल तेव्हा काय करतो आपण, बेरीज करतो। म्हणजे +7 आणि +6 किती होतात, +13। वळूया प्रश्न 4 कडे। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले जे 3 प्रश्न आपण जे सोडवले त्यामध्ये बेरजेचं चिन्ह होतं, प्लसचं चिन्ह होतं, परंतु या ठिकाणी काय आहे, आता मायनसचं चिन्ह आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, इथं काय -5 -6। मी तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी, जर चिन्ह सेम असेल, हे बघा 5चं चिन्ह काय मायनस आहे, 6चं चिन्ह काय मायनस आहे, चिन्ह दोघांचं पण सेम आहे। जर चिन्ह जर सेम असेल तर आपण काय करतो, सरळ काय करतो, बेरीज करतो। ठीक आहे, मग 6 आणि 5 किती होतील, 11 होतील। किती होतील, 11 होतील। ठीक आहे, परंतु किती होतील, 11 होतील। ठीक आहे, परंतु आता चिन्ह काय द्यायचं, मग ह्या उदाहरणामध्ये चिन्ह काय आहे, दोघांना पण मायनस चिन्ह, मग काय येईल, -11। ठीक आहे,
तर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे, -9 -8. तर ह्या ठिकाणी दोघांना पण मायनस चिन्ह आहे, दोघांचं चिन्ह सेम आहे. मग आपण काय करतो, बेरीज करतो. मग 8 आणि 9 किती होतात, 17 होतात. मग किती आले, 17. मग चिन्ह काय येईल, इथं कुठलं चिन्ह आहे, मायनस आहे. मग काय येईल, -17. ठीक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे, -7 -6. चिन्ह सेम आहे, काय करतो आपण, बेरीज करतो. 7 आणि 6 किती होतात, 13 होतात. ठीक आहे, 13 होतात. ठीक आहे. आणि इथं चिन्ह काय आहे, मायनसचं आहे दोघांना. मग उत्तर काय येईल, -13. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या एक्झाम्पलकडे जर व्यवस्थित बघितलं आणि ह्या उत्तरांकडे जर व्यवस्थित बघितलं, तर चिन्ह बेरजेचा असो किंवा वजाबाकीचा असो, जर चिन्ह जर दिलेल्या उदाहरणामध्ये दोनही संख्येचं चिन्ह जर सारखं असेल, तर सरळ सरळ तुम्हाला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. ठीक आहे. आणि त्या उदाहरणामध्ये जे पण चिन्ह दिलेलं असेल, मग ते प्लसचं असो किंवा मायनसचं असतो, येणाऱ्या उत्तराला ते चिन्ह तुम्ही देऊन टाकायचं. निश्चितच मित्रांनो, आता तुमचं मायनसचं कन्फ्युजन थोडंफार प्रमाणात दूर झालं असेल. ठीक आहे. तर हे बघितलं आपण बेरजेच्या बाबतीत. तर आपण आता वजाबाकी कशी करायची ते आपण आता समजण्याचा प्रयत्न करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकीचे गणित कसे सोडवायचे ते आपण आता बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी कशी करायची, ज्यावेळेस दिलेल्या उदाहरणामध्ये दोघांचे पण चिन्ह हे वेगवेगळे असतात. हे बघा, इथं 5ला कुठलं चिन्ह आहे, मायनस चिन्ह आहे. आणि 6ला कुठलं चिन्ह आहे, प्लस चिन्ह आहे. ठीक आहे. दोघांचं चिन्ह हे वेगवेगळं आहे प्रत्येक उदाहरणामध्ये. बघा तुम्ही, इथं +7 आहे, इथं -7 आहे, -8 आहे, +8 आहे, -8 +6 तर ह्या प्रकारचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आता बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या संख्येचं चिन्ह जर मायनस असेल आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर प्लस असेल, म्हणजे चिन्ह जर वेगवेगळं असेल, तर सरळ सरळ तुम्हाला वजाबाकी करायची. ठीक आहे. तर मग वजाबाकी कशी करणार तुम्ही, तर वजाबाकी करताना नेहमी मोठ्या संख्येमधून छोटी संख्या ही वजा करायची. मग आता इथं मोठी संख्या काय, 6 आहे, छोटी संख्या काय, 5 आहे. मग 6 मधून 5 गेल्यानंतर किती उरतात, 1 उरतो. ठीक आहे. तर मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की उत्तर प्लसमध्ये येईल की मायनसमध्ये येईल, म्हणजे आता आपल्याला इथे चिन्ह द्यायचं आहे. मग यातील जी मोठी संख्या आहे, मोठी संख्या काय, 6 आहे. मग 6चं कुठलं चिन्ह आहे, प्लस आहे. मग उत्तराला पण काय येईल, प्लस चिन्ह येणार. मग उत्तर काय आलं, +1. तर वळूया प्रश्न 2कडे. प्रश्न 2 काय आहे, +5 -6. ते एक चिन्ह प्लस आहे आणि एक मायनस आहे. काय करतो आपण, वजाबाकी करतो. मोठ्या संख्येमधून छोटी संख्या आपण काय करतो, वजा करतो. मग 6 मधून 5 गेले, किती उरले, 1 उरला. ठीक आहे. मग आता प्रश्न चिन्ह हे आहे की इथं चिन्ह कुठलं द्यायचं. मग आता मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह आहे, मायनस. मग इथं काय येईल आता, -1. तर वळूया प्रश्न 3कडे. तर प्रश्न 3 काय आहे, +8 -6. आपण ऑलरेडी बघितलंय, काय बघितलंय आपण, ज्यावेळेस चिन्ह हे वेगवेगळं असतं. ठीक आहे. इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. तर काय करतो आपण, चिन्ह जर वेगवेगळं असेल तर आपण वजाबाकी करतो. वजाबाकी करताना मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करतो. इथं 8 आहे आणि इथं 6 आहे. मग 8मधून 6 गेल्यानंतर काय उत्तर येईल, 2 येईल. ठीक आहे. मग आता आलेल्या उत्तराला चिन्ह कुठलं द्यायचं, तर आलेल्या उत्तराला हे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग मोठी संख्या काय, 8 आहे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह काय, प्लस आहे. मग उत्तराला चिन्ह काय येईल, प्लस चिन्ह. ठीक आहे. तर वळूया प्रश्न 4कडे. तर प्रश्न 4 काय आहे, -8 +6. दोन चिन्ह वेगवेगळे. मग काय येईल, इथे 8मधनं 6 गेले, 2 उरले. 8ला चिन्ह काय आहे, मायनस आहे. मग काय येईल, -2. त्यानंतर वळूया प्रश्न 5कडे. प्रश्न 5 काय आहे, -8 +8. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, येथे जर व्यवस्थित जर तुम्ही बघितले, एक चिन्ह मायनस आहे आणि एक प्लस आहे. ठीक आहे. आपण काय करतो, वजाबाकी करतो. मग 8मधनं 8 केले, किती उरले, 0 उरले. ठीक आहे. मग आता 0 आलं आहे आपलं उत्तर. मग आता एक इथं मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, दोघांना दोन्ही पण संख्या सारख्याच आहे. ठीक आहे. मग तुम्ही याला एकतर प्लस द्या किंवा मायनस द्या, याची काही व्हॅल्यू काही चेंज होणार नाही, कारण की 0 हा 0च असतो. मग तो 0 मग तो प्लस असो किंवा मायनस होते, त्याची काही व्हॅल्यू काही चेंज होत नाही. तर वळूया प्रश्न 6कडे. तर प्रश्न 6 काय आहे, +7 -7. एक चिन्ह प्लस, एक चिन्ह मायनस आहे. मग काय करतो आपण, वजाबाकी करतो. मग काय येईल, इथे 7मधनं 7 गेले, 0. मग चिन्ह काय येईल, एक तर प्लस येईल किंवा मायनस येईल. त्याने काय त्याला फरक पडत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बेरजेत काय बघितलं, ज्यावेळी चिन्ह सेम असेल
मग ते प्लस असेल दोन्ही संख्येचं, किंवा दोन्ही संख्ये जर मायनस चिन्ह असेल पण जर चिन्ह दोघांचं पण जर सेम असेल तर आपण काय करतो, बेरीज करतो आणि उत्तराला दिलेलं चिन्ह देऊन टाकतो. परंतु वजाबाकीमध्ये काय करतो आपण, जर चिन्ह एक प्लस असेल आणि एक मायनस असेल तर त्या केसमध्ये आपण सरळ सरळ काय करतो, वजाबाकी करतो. वजाबाकी करताना मोठ्या संख्येमधून छोटी संख्या वजा करतो आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते आपण देऊन टाकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच आता तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी मायनस चिन्ह वापरून कसे सोडवायचे, कसे सॉल्व करायचे ते एक्झाम्पल निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल, मी अशी अपेक्षा करतो. ठीक आहे, तर आत्ता वळूया आपण गुणाकाराकडे. तर गुणाकार कसा करायचा मायनस चिन्ह वापरून. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता गुणाकार बघू. तर या ठिकाणी बघा टोटल 6 प्रश्न दिलेले. ठीक आहे, गुणाकार कसा करायचा ते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असेल तर गुणाकार कसा करायचा ते. ठीक आहे, मग आपण काय करू, थोडा वेळ आहे ना हे मायनस चिन्ह विसरून जाऊ. ठीक आहे, इथं काय 8 आणि 5, 8 आणि 5चा गुणाकार काय होतं, 8 पंच 40. उत्तर काय येईल आपलं 40 येईल. ठीक आहे, तर गुणाकार करताना जर मायनस चिन्ह असेल कुठल्या पण एका संख्येला, मग ते ह्या संख्येला असो किंवा ह्या संख्येला असो, जर उदाहरणामध्ये दिलेल्या 2 संख्येचा गुणाकार करताना दोघांपैकी एकाला पण जर मायनस चिन्ह असेल तर येणाऱ्या उत्तराला काय चिन्ह येतं, मायनस चिन्ह येतं. ठीक आहे, तर आपण प्रश्न 2 बघू, जेणेकरून प्रश्न हे जे पुढचे 6 बघितल्यानंतर निश्चितच तुम्हाला तुमच्या मनामध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर ते निश्चितच दूर होईल. ठीक आहे, तर आता प्रश्न 2 बघू आपण. 8 गुणिले -5. ठीक आहे, आपण काय बघितलं, थोडा वेळ मायनस चिन्ह विसरून जायचं, नॉर्मल गुणाकार करून घ्यायचा. 8 गुणिले 5 किती होता, 40 होता. ठीक आहे, तर मग आता चिन्ह द्यायचं आहे आपल्याला. मी तुम्हाला काय सांगितलं, जर दिलेल्या उदाहरणामध्ये ज्यावेळेस आपण 2 संख्यांचा गुणाकार करतो आणि त्याच्यामध्ये जर मायनस चिन्ह असेल, मग वरच्या संख्येला असो किंवा खालच्या संख्येला असो, जर मायनस चिन्ह असेल तर उत्तराला पण मायनस चिन्ह येऊन जातं. ठीक आहे, तर वळूया प्रश्न 3 कडे. प्रश्न 3 काय आहे, -9 गुणिले 9. मग यांचा गुणाकार काय येईल, 4 9 36. ठीक आहे, काय येईल गुणाकार 36. मग चिन्ह काय येईल, दोघांपैकी एकाला मायनस चिन्ह आहे, मग उत्तर काय येईल -36. तर प्रश्न 4 बघा आता. 4 गुणिले -9, मग किती येईल, 9 चौक 36. ठीक आहे, दोघांपैकी एकाला मायनस चिन्ह आहे. ठीक आहे, मग उत्तर काय येईल -36. पण प्रश्न 5 आणि प्रश्न 6 बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये दोघांना पण मायनस चिन्ह आहे. -8 गुणिले -5, -4 गुणिले -9. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय बघितलं, जर दिलेल्या संख्येचा गुणाकार करताना, दिलेल्या 2 संख्येचा गुणाकार करताना दोघांपैकी जर एकाला जरी मायनस चिन्ह असेल तर उत्तर काय येतं, आपलं मायनसमध्ये येतं. ठीक आहे, परंतु जर दिलेल्या दोनही संख्यांना जर मायनस चिन्ह असेल तर मग काय करायचं, तर ह्या केसमध्ये मायनस मायनस कॅन्सल होऊन जातं. म्हणजे थोडक्यात मायनस चिन्ह काय होऊन जातं, प्लस होऊन जातं. मग 8 गुणिले 5 किती होईल याचं उत्तर, 8 गुणिले 5 यांचा गुणाकार काय येईल 40. मग उत्तर काय आलं +40, कारण की मायनस मायनस काय होऊन जातो, प्लस होऊन जातो. ठीक आहे, तर प्रश्न 6 काय आहे, 4 गुणिले 9, मग काय येईल 9 चौक 36, मग काय येईल +36. तर आपण थोडक्यात उजळणी करून घेऊ. तर काय करतोय आपण, गुणाकारामध्ये जर 2 संख्यांचा गुणाकार करताना दोघांपैकी एकाला जरी मायनस चिन्ह असेल तर मग ह्या संख्येला असो किंवा विकारच्या संख्येला असो, तर त्या केसमध्ये आपला नॉर्मल गुणाकार करून घ्यायचा आणि उत्तराला काय मायनस चिन्ह द्यायचं. परंतु दिलेल्या दोनही संख्यांना जर मायनस चिन्ह असेल तर त्यांचा गुणाकार केल्यानंतर त्यांचं काय येतं, त्यांना कुठलं चिन्ह द्यायचं, प्लस चिन्ह द्यायचं, कारण की मायनस मायनस काय होऊन जातो, कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे, तर आता आपण बघू की भागाकार कसा करायचा मायनस चिन्ह वापरून. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आता गुणाकार जर चांगल्या पद्धतीने समजलेला असेल तर भागाकार पण समजेल, कारण की गुणाकार आणि भागाकार दोघांचे पण नियम सारखेच आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता भागाकार कसा करायचा ते आपण आता बघू. तर इथे बघू शकता टोटल 6 प्रश्न घेतलेले आहे आपण. तर पहिला प्रश्न काय, 10 भागिले -5. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडा वेळ आहे ना मायनस चिन्ह विसरून जाऊ. तर आपला नॉर्मल भागाकार आपण करून घेऊ. तर काय 10 भागिले 5, तर याचं काय उत्तर येईल 10 भागिले 5. मग 5ने जर 10ला भागलं तर काय उत्तर येईल, 5 दुने 10, मग उत्तर काय येईल 2 येईल. ठीक आहे, तर प्रश्न हा आहे की याला प्लस येईल का मायनस चिन्ह येईल. ठीक आहे,
आपला नॉर्मल भागाकार करून झाला, उत्तर काय आलं 2 आलं. ठीक आहे. तर गुणाकारामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, गुणाकार करताना दिलेलं 2 संख्येपैकी एकाला जरी मायनस चिन्ह असेल तर उत्तराला काय येतं, मायनस चिन्ह येतं. तोच नियम इथे पण फॉलो करायचा आपल्याला. मग इथे 10 आहे, इथं 5 आहे, दोघांपैकी एकाला मायनस चिन्ह आहे. कशाला आहे, 5ला आहे. ठीक आहे, 5ला मायनस चिन्ह आहे, बरोबर. मग उत्तर काय येईल आपलं, -2, कारण की दोघांपैकी एकाला मायनस चिन्ह आहे म्हणून उत्तर काय येईल आपलं, मायनस चिन्ह येईल. ठीक आहे उत्तराला. प्रश्न 2 बघू आपण, काय आहे, -10 भागिले 5. -10 भागिले 5. ठीक आहे. तर थोडा वेळ आपण आहे ना मायनस चिन्ह विसरून जाऊ, नॉर्मल यांचा भागाकार करून घेऊ. जर 5 आणि 10ला भागितलं तर किती उत्तर येईल, 2 येईल. ठीक आहे. मग आपण गुणाकारामध्ये काय बघितलं, दोघांपैकी एकाला जरी मायनस चिन्ह असेल तर उत्तराला मायनस चिन्ह येतं. मग इथे 10ला मायनस चिन्ह आहे, 10 मायनस चिन्ह आहे, मग उत्तराला काय येईल, -2. ठीक आहे. तर बघूया प्रश्न 3. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 2 संख्यांचा भागाकार करताना दोनही संख्यांना जर मायनस चिन्ह असेल, ठीक आहे, तर मायनस मायनस काय होऊन जातो, प्लस होऊन जातो. मग याचं उत्तर काय येईल, +2. 5 दुने 10, मग उत्तर काय आलं, +2. तर बोलूया प्रश्न 4 कडे. प्रश्न 4 काय आपला, 25 भागिले -5. 25 भागिले -5. मग या 5ने आपल्याला 25ला भाग द्यायचा. मग काय येईल, 5 25. मग दिलेल्या दोनही संख्यांपैकी एकाला मायनस चिन्ह आहे, मग उत्तर काय येईल, -5. तर बोलूया प्रश्न 5 कडे. चला, तर 5 भागिले -25 आपण बघितलंय, नॉर्मल भागाकार काय येईल, 5 25. उत्तर काय येईल, मायनस, कारण की दिलेल्या दोनही संख्यांपैकी एकाला मायनस चिन्ह असेल तर उत्तराला पण मायनस चिन्ह येतं. आणि जर दोनही संख्यांना जर मायनस चिन्ह असेल तर उत्तर काय येतं, आपलं प्लसमध्ये येतं. ठीक आहे, कारण की मायनस मायनस कॅन्सल होऊन जातं. मग याचं उत्तर काय येईल, -25 भागिले -5. -25 भागिले -5. मायनस मायनस कॅन्सल होऊन जातं, मग उत्तर काय येईल, +5. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भागाकार कसा करायचा मायनस चिन्ह वापरून ऑलरेडी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलेलं असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बघितलं की मायनस चिन्ह वापरून बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करायचा ते निश्चितच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजलेलं असेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, ह्या प्रकारच्या गणितांचा जास्तीत जास्त सराव करा. कारण की म्हणतात ना, मेक प्रॅक्टिस मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही चांगली प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला या गणितांवर कमांड मिळवता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तसेच तुमच्या पुस्तकामध्ये, गणितातील पुस्तकामध्ये या प्रकारचे एक्झाम्पल शोधा, ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने तुमच्या मनातील कन्फ्युजन आता दूर झालेलं असेल. ठीक आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या क्लासमध्ये किंवा तुमच्या कोणी मित्र असतील तर त्यांना पण हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. ठीक आहे, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओमधील माहितीचा निश्चितच उपयोग होईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.